हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग श्लोक 32. यदृच्छयचोपपन्नं स्वर्गद्वारं पावृतं सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. यदृच्छया सहजगत्या च सुद्धा उपपन्नम प्राप्त झालेले स्वर्गाचे द्वार अपावृतम पूर्ण उघडलेले सुखिनः अत्यंत सुखी क्षत्रियः राजवंशातील लोकांना हे पार्थ पृथापुत्र लभन्ते निश्चित प्राप्ती होते युद्ध ईदृशम यासारखे. हे पार्थ प्रयत्न न करताही अशा युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सहज उघडी होती. तात्पर्य: अर्जुन म्हणाला होता की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल. तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती. त्याला अहिंसक होऊन स्वतःचे नियत कर्म करावयाचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खाचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवतांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो हि प्रजा रक्षन् शस्त्रपाणिः प्रदंडयन् निर्जित्य परसैन्यादि क्षितिं धर्मेण पालयेत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य प्रसंगी हिंसेचा उपयोग करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा निःपात करावा लागतो. याप्रमाणे त्याने धर्मतत्वानुसार जगावर राज्य करावे. सर्व पैलूंचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्योपभोग घेता आला असता, आणि जर तो युद्धामध्ये मारला गेला असता तरी त्याची स्वर्गलोकाप्रत उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी उघडी होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याच्यासाठी लाभदायकच होते. हरे कृष्ण.